नमस्कार मित्रांनो, आज होता तेंडोली गावात ब्लड कलेक्शन सेंटरचं उद्घाटन. त्यानिमित्तानं आम्ही जात होतो तेंडोली गावात. जाता जाता खानोलीमध्ये शिवरात्र उत्सवानिमित्त जत्रा होती. या ठिकाणी विविध प्रकारची दुकानं आणि गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. भाविकांची अलोट गर्दीमध्ये हा महाशिवरात्र उत्सव साजरा केला जातो. अतिशय स्वच्छ आणि सुंदर परिसरात हे आहे रवळनाथ मंदिर. या ठिकाणी रथ ओढला जातो. उद्घाटनाला जायची घाई असल्यामुळे मंदिरामध्ये गेलो नाही. रोडवरून व्हिडिओ केली. जाता जाता आम्हाला झालं स्वामी समर्थांचं दर्शन. तिथून मग आम्ही निघालो तेंडोली गावात. गावाकडची लाईफ ही वेगळीच असते आणि या सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात आम्ही जात असताना छानपैकी निसर्ग बघायला मिळाला. मग आम्ही पोचलो तेंडोलीच्या नदीवर. ही नदी पिंगोळीतून उगम पावते. चला तर मग आपण तेंडोली गावात प्रवेश करूया. तिथे गेल्यावर ब्लड कलेक्शन सेंटरचं उद्घाटन करून घेतलं. नंतर मी गेलो श्रीदेव रवळनाथ मंदिर या ग्रामपंचायतीच्या परिसरात. अतिशय स्वच्छ व सुंदर या ठिकाणी मोठी अशी शंकराची मूर्ती बसवलेली आहे. नंतर आतमध्ये प्रवेश केला. सुंदर परिसर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे निसर्गाच्या सान्निध्यात हे आहे रवळनाथ मंदिर. शिवरात्र उत्सवानिमित्त दणक्यात तयारी चालू होती. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणताही कार्यक्रम असला तरी गायन किंवा नाटक हे असतंच. सगळ्यांचे एकी असल्यामुळे सर्व कार्यक्रम पार पाडले जातात. अतिशय सुंदर अशी यांची एकी आहे. गावात कोणाचा वैयक्तिक वाद असला तरी धार्मिक कामासाठी सगळ्यांचा एकत्र सपोर्ट असतो. चला तर मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. हे आहे रवळनाथ मंदिर. पहिलंच म्हटलं रवळनाथ मंदिरमध्ये प्रवेश करून या ठिकाणी दर्शन घेऊया. आतमध्ये गेल्यानंतर पहिली आधी परवानगी घेतली फोटो काढण्याची, व्हिडिओ करण्याची, कारण काही वेळेस परवानगी नसते. नंतर आम्ही गेलो गणपती मंदिरमध्ये. गणपती मंदिरमध्ये छानपैकी गणरायाचं दर्शन घेतलं. तुम्ही पण दर्शन घ्या. शिवरात्री उत्सवानिमित्त अतिशय सुंदर व जोरदार तयारी चालू होती. हे आहे विठोबा मंदिर. तेंडोलीमध्ये गावाची खासियत म्हणजे सगळे देवस्थानं एकाच ठिकाणी आहेत. हे आहे भद्रकाली मंदिर. ग्रामपंचायतींमधल्यानंतर सगळी देवता ही एकाच ठिकाणी बसलेली आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ही दिसते भद्रकाली मातेची मूर्ती. अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि स्वच्छ मंदिर बघू शकता. हे आहे श्रीदेव दांडेकर मंदिर. या मंदिरात दांडेकराची मूर्ती स्थापन केलेली आहे. नंतर आम्ही शेवटला पोचलो ते म्हणजे महादेवाच्या मंदिरात. पण ग्रामपंचायतींचं सगळं दर्शन घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही पण या ठिकाणी भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.